नमस्कार मंडळी, मी अमित परब. माझ्या प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये. संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनपासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे. डांबरी रोडला टचमध्ये असलेले आणि वाडी वस्तीच्या जवळ असलेला हा प्लॉट आहे. पूर्ण हा टार रोड आहे, डांबरी रोड आहे आणि या ठिकाणी ही शेत जमीन आहे. टोटली शेत जमीन ही 1 एकर 3 गुंठेची शेत जमीन आहे. संपूर्ण जागा ही 14 लाख रुपयामध्ये संपूर्ण शेती आम्ही विकतो आहे. प्लॉटमध्ये या पावसाळ्यात खैर लागवड केली होती. त्यामध्ये 400 झाडं आता जिवंत झाडं आहेत प्लॉटमध्ये खैराची. तसेच तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल प्लांटेशन काय लावून पाहिजे असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. पावसाळा आता चालू आहे. आता ही कार दिसते, या कारपासून आपला प्लॉट आतमध्ये आहे. टोटली प्लॉट असा नॉर्मली असा चढ आहे, थोडासा नॉर्मली चढ आहे आणि पूर्वेला उतार आहे आणि पश्चिमेला असा चढ आहे. म्हणजे नक्कीच आपली प्रॉपर्टी उतार पण चांगला आहे आणि वरच्या साईडला असे भात शेतीचे मळे आहेत, असे स्टेपमध्ये भात शेतीची. आता हा जो पॉईंट दिसतोय हा बोरवेलचा पॉईंट आहे. या ठिकाणी आम्ही बोरवेलचा पॉईंट शोधून ठेवला आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी बोरवेल खोदू शकता तुम्ही. आता हा पावसाळा गेला की बोरवेल या ठिकाणी खोदता येऊ शकते. आणि हे काताची झाडं आहेत, खैराची झाडं आहेत. तिचे आता मार्केटमध्ये रेट वाढलेला आहे. 40 किलोला 4,000 रुपये दर आहे. म्हणजे 4,000 आहे, काही ठिकाणी 4,500 आहे, 5,000 40 किलोचा दर आहे. आणि चांगला रेट आपल्या इकडे कोकणामध्ये खैराच्या झाडांना म्हणजे त्याचा कात बनतो आहे आणि त्याची चांगली प्राईज या ठिकाणी मिळते. बरेचसे शेतकरी खैर लागवड इकडे वळलेले आहे. त्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी खैर लागवड केले. पण तुम्हाला या ठिकाणी काजू आंबा लागवड करायची असेल तीसुद्धा आपण या ठिकाणी करून देऊ शकतो, किंवा तुम्हाला करायची असेल वैयक्तिक तुम्ही करू शकता या ठिकाणी. आता वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे. आपल्याला घर बांधायचं आहे गावाकडे, एखादं छोटंसं कौलारू घर बांधायचं आहे, फार्म हाऊस बांधायचं आहे, शेतघर बांधायचं आहे, विकेंड हाऊस बांधायचं आहे. आपल्याला ये जा करून मुंबईतनं येणं जाणं सोपं आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. त्याच्यामुळं मुंबई पनवेल या ठिकाणावरून इथे येण्यासाठी ये जा करण्यासाठी ट्रेन्स ॲवेलेबल आहेत. गाड्या कोकण रेल्वेच्या अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये दिवाळी एक्सप्रेस आहे, मडगाव एक्सप्रेस आहे, नेत्रावती एक्सप्रेस आहे, जनशताब्दी एक्सप्रेस आहेत. आणि आत्ता म्हणजे ज्या हॉलिडे स्पेशल गाड्या आहेत त्यासुद्धा आपल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला थांबतात. त्याच्यामुळे या प्लॉटवर तुम्हाला कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई पनवेलपासून ती या ठिकाणी आपल्याला मिळते. आता पुन्हा मुंबईतून येत आहे म्हणजे पुण्यातून येत आहे तर तुम्हाला आंबाघाटातून यायला लागेल. 4-5 तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोचू शकता. कोल्हापूरपासून येत आहे तर तुम्हाला हा प्लॉट 110 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपल्या प्लॉटपासून गणपतीपुळे फेमस देवस्थान आहे, ते आपल्या प्लॉटपासून एक 50 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मार्लेश्वर देवस्थान आपल्या प्लॉटपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर मार्लेश्वर जे फेमस देवस्थान आहे संगमेश्वरचं ते आहे. असं पर्यटन स्थळ तसेच रत्नागिरीतील समुद्रकिनारे हे आपल्या प्लॉटपासून 30-35 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मंडळी, एक चांगल्या लोकेशनला ही जमीन आहे. संगमेश्वर बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. आता संगमेश्वरमध्ये फेमस म्हटलात तर छत्रपती संभाजीराजांचं जे स्मारक आहे ते आता म्हणजे 3-3.5 कोटी मंजूर झाले. ते त्या ठिकाणी डेव्हलपिंग पर्यटन स्थळ म्हणून घोषित होतं आहे. त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी पर्यटन वाढणार आहे या पट्ट्यामध्ये संगमेश्वर भागामध्ये, जेणेकरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डेव्हलपिंग होतेच. तर मंडळी, आपल्या जे शेती आहे तिथे आजूबाजूला फेमस सगळे देवस्थानं आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, किंवा समुद्रकिनाऱ्यावर आपल्याला येणं जाणं सोपं आहे. आता गाव वस्तीमध्ये ही शेत जमीन आहे. प्लॉटमध्ये आपल्या अशी माती आहे जिथे तुम्ही झाडं लावू शकता. आता हा जो खड्डा मी मारला होता JCBच्या सहाय्याने, तर तिथे माती आहे, मोठ्या प्रमाणात माती आहे. म्हणजे प्लांटेशन करू शकता, आंबा काजूचं प्लांटेशन करू शकता. अशी शेत जमीन आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळते. नक्कीच प्लॉट डेव्हलपिंग करण्याच्या उद्देशाने खूप सुंदर प्लॉट आहे. 1 एकर 3 गुंठे शेती आपल्याला फक्त 14 लाख रुपयामध्ये संपूर्ण शेती आणि पूर्ण प्लॉट हा प्रायव्हेट मोजणी केलेली आहे. या ठिकाणी कोणतीही अडचण नाही आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही मोजणी केलेली आहे. पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे. पूर्ण प्लॉटला डिमार्केशन केलेलं आहे. कलर व्हाईट पेंट लावलेला आहे प्रत्येक ठिकाणी असा. हां, हे कारपासून आणि रोड फ्रंटेज आहे बऱ्यापैकी. आपली कार आतमध्ये येऊ शकते. तो बऱ्यापैकी आपल्या या ठिकाणी रोड फ्रंटेज आहे. तर म्हणजे अशी शेती, खूप सुंदर शेती आपल्याला कोकणामध्ये या पावसाळ्यात विकत घ्या. आणि या ठिकाणी लाईट कनेक्शन घेण्यासाठी आपल्याला एक 3 ते 4 पोल आपल्याला वाडी वस्तीपासून मिळू शकतात. म्हणजे आपल्या बाजूलाच वाडी वस्ती आहे. फक्त एक 100 मीटरवर वाडी वस्ती आहे. संगमेश्वर बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता हे समोर असे आम्ही कलरनी आपलं डिमार्केशन केलेलं आहे. आता संगमेश्वर बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. म्हणजे तुम्हाला किराणा माला असेल किंवा ऑटो रिक्षा किंवा बसेस आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर म्हणजे अशी शेतजमीन थोडी हिल पॉईंटला आहे. त्याच्यामुळे इथे हवामान खेळती हवा आहे. एक मस्त व्ह्यू आहे प्लॉटला. म्हणजे जो पूर्वेच्या दिशेला जो व्ह्यू आहे, उगवता सूर्य आपल्याला प्लॉटमध्ये दिसतो. आपल्या प्लॉटमध्ये सकाळच तुम्ही उठलात तर तुम्हाला समोर सूर्य सकाळी 7 वाजल्यापासून ते अगदी 5 वाजेपर्यंत सूर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मस्त एक व्ह्यू आहे. जो प्लॉट जो आपला हाईटवर असल्यामुळं एक व्ह्यू जो आहे तो पूर्ण लोणावळा खंडाळ्यासारखा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी अगदी अप्रतिम असं थंड हवामान या ठिकाणी क्लायमेट जे आहे ते आहे. तुम्ही या पावसाळ्यात ही शेती विकत घ्या आणि या ठिकाणी एक मस्त फार्म हाऊस आपण या ठिकाणी करू शकतो. तर मंडळी ही शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला बनवलेले असतील मध्य प्रदेश राजस्थानचे, ते आपल्याला या ठिकाणी कन्वर्टिंग करून देता येऊ शकतात. तसेच शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये बनवून देतो. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता. तर मंडळी ही जी माहिती दिली आहे याच्यात अपुरी वाटत असेल तर तुम्ही माझे कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. माझे दोन्ही नंबर जे आहेत ते व्हॉट्सअप आहेत. त्याला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता. या जागेची पूर्ण माहिती घेऊ शकता. तसेच हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.